रामकृष्ण हरे. सज्जन आपणापुढे आज एकट्याला का करमत नाही या संदर्भामध्ये आजचा हा भाग आहे. पहिले कोठेच नव्हते काही, एकम एव अद्वितीयम ब्रह्म. न इह नानास्ति किंचन. एकमेव अद्वितीय ब्रह्म पहिलं होतं, दुसरं काहीच नव्हतं. आणि मग एकाकीन रमते, त्याला एकट्याला करमलं नाही. आणि मग काय झालं? एकोहम, मी एकटा आहे. बहुश्याम प्रजायेय, मी अनेक रूपाने नटणार असं त्या ब्रह्माला वाटलं. ब्रह्माला स्फूर्ती झाली आणि त्यातून माया निर्माण झाली. तेथे एक ढालगज निर्माण झाली, तिने एवढे वाढविले रे. तेरे तेरे ते कानोबा, तेरे तेरे ते. म्हणजे माया निर्माण झाली. रज, तम आणि सत्व अशी त्रिगुणात्मक ती माया निर्माण झाली आणि तिने हे सगळं ब्रह्मांड वाढवलं. ब्रह्मा विष्णू तियेचे बाळू, लागती पाया आली कोलाटीन खेळाया. एका भारुडात असं म्हटलंय की ती जी मायावी कोलाटीन आहे ती ब्रह्म विष्णू महेश हे तीन बाळं तिने निर्माण केली आणि सगळी जगाची पंचमहाभूतांची सृष्टी निर्माण केली. तर संत काय म्हणतात ते बघूया. एकलेन कंठेचे म्हणून येणे. येणे म्हणजे ईश्वराने. त्याला एकट्याला करमलं नाही. मग काय केलं त्याने? केली निर्माण 14 ही भुवने. 14 भुवन वर स्वर्गामध्ये 14 भुवन आहेत, एकावर एक असे. केली निर्माण 14 ही भुवने. आणखीन काय केलं? गगन मेघ चंद्र सूर्य तारांगणे. 5 ही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने ओ. ऐसा लाघवे या माया सूत्रधारी. तो लाघवी आहे. लाघवी म्हणजे जादूगार. हात चालाखी करणाऱ्याला लाघवी असं म्हणतात. लघुस्य भाव हा लाघवम म्हणजे लहान करता येतं, त्याला मोठं करता येतं. अष्टमहासिद्ध्या ओळगतीद्वारी सगळं त्या ईश्वराला करता येतं मायेच्या आधाराने. असा तो लाघवी आहे. म्हणजे सर्वात मोठा जादूगार जर कोणता असेल तर तो ईश्वर आहे. कारण या सृष्टीमध्ये 5ही महाभूते पुन्हा भौतिके आणि भिन्ने भिन्ने हो, वेगवेगळे. ही कातड्याची बाहुली तयार केली, त्याच्यामध्ये अनेक सांधे, अनेक मस्तक, त्याच्यामध्ये मेंदू, त्याच्यामध्ये नाना प्रकारचे ज्ञान, काय काय डोळे, त्याच्यामध्ये बाहुल्या, सगळं जग दिसतंय, पाय चालतायत, हाताला हे सगळे. म्हणजे असं अद्भुत निर्माण जगत केलं आणि एकासारखं दुसरं नाही. हे त्यातलं वैशिष्ट्य पुन्हा. म्हणून गगन चंद्र सूर्य तारांगणे 5ही महाभूते पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश भिन्ने भिन्ने, तेही भिन्न भिन्न केले आणि ते पुन्हा एकत्र राहतात. भांडत नाहीत एकामेकामध्ये. असा हा लाघवी आहे. आणि माया सूत्रधारी, मायेचं सूत्र त्याच्या हातामध्ये आहे. तो हलविल, तो चालविल तशी माया चालते. म्हणजे तो मायेचा मुख्य आहे. माया त्याच्या अधीन आहे, तो मायेच्या अधीन नाही. कारण शुद्ध सत्वगुण माया त्याचा आधार घेऊन हे सर्व सूत्र चालवतो. आणि आपली जी माया आहे शरीरातली पंचमहाभूतांची जीवाची माया, ती तमप्रधान आहे, रजप्रधान आहे. त्यामुळे आपल्यामध्ये अज्ञान आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. तसं ईश्वरामध्ये नाही. ऐका यश श्री औदार्य, यश आहे, श्री आहे, औदार्य आहे, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साहे गुणवर्य वसते जेथ मनोनी तो भगवंतू. असा जो भगवंत आहे लाघवे या माया सूत्रधारी, असा तो आहे. तेव्हा मुख्य मुद्दा असा आहे की कारणाचे गुण कार्यामध्ये येतात आणि म्हणून
असा जो निसर्ग चालू आहे ना, तर तो त्या ईश्वराच्या मर्जीने चाललेला असतो. ईश्वर संकेत असतो तो. दृष्टांत पाहूया. एका भाविकांनी कीर्तन ऐकलं, वैराग्यपर कीर्तन होतं. बुवांनी फार वैराग्याच्या व्याख्या मांडल्या आणि सांगितलं की वैराग्य फार महत्त्वाचं आहे, संसार मिथ्या आहे, असं त्याचं प्रतिपादन केलं. आणि ते भाविक घरी आले आणि त्यांच्या त्या डोक्यामध्ये ते वैराग्यपर कीर्तन बसलेलं होतं. मुलगा होता, धडधाकट तरुण मुलगा. ते आपल्या मुलाला ते सांगायला लागले उपदेश, बाळ्या अरे आज काय बुवांनी कीर्तन केलं, आहा हा हा, काय वैराग्याच्या व्याख्या आणि काय उदाहरण सांगितले. ते समर्थ रामदास स्वामी सावधान म्हणल्याबरोबर पळून गेले. ते स्वामी विवेकानंद ब्रह्मचारी राहिले, ते शंकराचार्य संन्यासी राहिले. असे मोठे मोठे उदाहरणं सांगितले. आणि वाळ्या संसार हा फार दुःखमूळ चहोकडे इंगळ असा संसार आहे. म्हणून तुला सांगतो, संसारात पडू नको, संसार करू नको. हे सगळं त्या मुलाने ऐकल्यावर त्या मुलाने बाबाला सांगितलं, बाबा हे तुम्हाला ओशिरा सुचलेलं तत्त्वज्ञान आहे. हेच तत्त्वज्ञान जर तुम्ही सुरुवातीला अंमलात आणलं असतं तर मला हे तुमचं तत्त्वज्ञान ऐकायची पाळी आली नसती. ज्या अर्थी तुम्हाला राहावलं नाही त्या अर्थी मलाही ते राहवणार नाही. हा निसर्ग आहे, हा ईश्वर संकेत आहे, असं त्या मुलाने त्या वडिलांना खडसावलं. आणि म्हणून कारणाचे गुण कार्यामध्ये येत असतात. पेरी कडूजिरे मागे अमृत फळे, अर्कवृक्षा खेळे कैसे येती. कडूजिरे पेरले तर कडूजिरेच येणार, कारण जे कडू बीज आहे ना, तसंच त्याचं कार्यामध्ये त्याचे फळं येणार. मागे अमृत फळे, अर्कवृक्षा केळे कैसे येती, म्हणजे धोत्र्याचा झाडाला केळं कसं येणार. धोत्र्याचं बीज पेरलं तर धोत्रेच येणार. सांगायचा मुद्दा की कारणाचे गुण कार्यामध्ये येत असतात. म्हणजे कार्यकारण भाव प्रत्येक गोष्टीमध्ये असतो आणि तो या अभंगामध्ये सांगितलेला आहे. पहिलं ब्रह्म आपलं मूळ पुरुष आहे, मूळ आहे. आणि त्या ब्रह्माला राहावलं नाही, एकट्याला करमलं नाही आणि म्हणून सृष्टी निर्माण झाली. आणि त्याचेच आपण आहोत. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. असा हा ईश्वर सर्वभूतामध्ये आहे आणि म्हणून त्याचेच गुण आपल्या जीवामध्ये आलेले आहेत. आणि म्हणून आपल्यालाही राहवत नाही. मनुष्य व्याप करतो, व्याप केल्याशिवाय राहणारच नाही. तो व्यापी असावे पण संतापी असता कामा नये, त्याला म्हणतात संत. तेव्हा हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.